विद्यार्थी मित्रांनो, थर्मोडायनामिक्सचे चॅप्टर आपण डिस्कस करतोय आणि थर्मोडायनामिक means it's the branch of physics which deals with the study of exchange of heat between the systems and the work done by the system or work done on the system. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला असं म्हणता येईल की एक जी सिस्टम आहे, समजा या सिस्टीमचं जे टेम्परेचर आहे ते TS या लेटरने आपण डिनोट केलं आहे आणि एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर हे आपण TE या लेटरने डिनोट केलं आहे. तर जर TS कमी असेल, टेम्परेचर ऑफ द सिस्टम इज लेस दॅन द टेम्परेचर ऑफ द एन्व्हायरमेंट, इन दॅट केस म्हणजे मी खाली असं लिहिलंय TE इज ग्रेटर दॅन TS, म्हणजे बाहेरचं सराउंडिंगचं तापमान जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू द temperature of the system. In that case, the heat will be transferred, energy will be transferred from environment to the system. This is first case. The other case may be if the temperature of the system is more than the temperature of the environment, TS is greater than TE. म्हणजे आपण जसं उदाहरण घेतलं होतं की चहाचा कप असेल आणि चहा उकळता चहा त्या कपामध्ये असेल तर डेफिनेटली सिस्टमचं टेम्परेचर हे एन्व्हायरमेंट पेक्षा जास्त आहे. इन दॅट केस हीट विल बी ट्रान्सफर्ड फ्रॉम द सिस्टम टू द एन्व्हायरमेंट अँड टेम्परेचर विल बी रिड्यूस्ड. सो दॅट इज सेकंड केस. थर्ड केस, नो हीट एक्सचेंज, Q is equal to 0 when the temperature of the system and temperature of the environment are same, that is they are in thermal equilibrium. So these cases are explained in the book. Now what exactly happens when we supply some heat to the system? In that case the internal energy increases. आपण असं म्हणतोय की एक उदाहरण इथे पुस्तकामध्ये सुद्धा हे उदाहरण घेतलं आहे की समजा तुम्ही एका कंटेनरमध्ये गॅस हा स्टोअर केलेला आहे आणि या बाजूला त्याला पिस्टन आहे. आता या गॅसचे मॉलिक्यूल जे आहेत यांना जर तुम्ही खाली बर्नर मी दाखवलंय जसं इथे की या बर्नरनी हीट जर सप्लाय होत असेल तर आधी जर या गॅसच्या मॉलिक्यूल्सचं या सिलेंडरच्या आतमधल्या मॉलिक्यूल्सचं गॅसचं तापमान 100 डिग्री सेल्सिअस असेल तर त्याला हीट सप्लाय केल्यामुळे दे विल गेन इंटरनल एनर्जी अँड दॅट इंटरनल एनर्जी इज इन्क्रीज्ड. Accordingly the temperature will also increase. So this is one case when heat is supplied to the system, then the temperature will increase. हे अगदी सहज समजण्यासारखं आहे. दुसरी केस, समजा गॅस सिलेंडर मध्ये जो गॅस आहे इथे फ्रिक्शनलेस एक पिस्टन बसवलाय. आता सुरुवातीला या गॅसचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे. तुम्ही जर हे पिस्टन आतमध्ये पुश केलं, ढकललं, मूव्ह केलं, इन दॅट केस आपण असं म्हणू की प्रेशर इन्क्रीज करतोय, आपण दाब देतोय त्या पिस्टनवर, त्याच्यामुळे गॅसचा व्हॉल्यूम कमी होतोय, पण सायमल्टेनियसली यू विल फाइंड दॅट टेम्परेचर इन्क्रीजेस. सो द टेम्परेचर मे इन्क्रीज when you compress the gas and temperature may decrease when you expand, allow the gas to expand. So थर्मोडायनामिक्सचा जो फर्स्ट लॉ आहे त्याच्यामध्ये हे सगळे रिलेशन्स एक्सप्लेन केल्या गेलेले आहेत. हे सगळं मी वहीमध्ये तुम्हाला लिहायला सांगितलं होतं. प्रेशर हा जो शब्द इथे आलाय, आपण दाब देतोय, या पिस्टनवर दाब देऊन आपण त्याला आतमध्ये ढकलतोय. So pressure चा formula आहे force upon area. Therefore, if this is the system and this piston is say moved away, आपण त्याला बाहेर ओढतोय through the small distance dx, इथे एक सिलेंडर सारखा व्हॉल्यूम तयार होतोय हा. So area into dx will be the volume of that particular expansion. वर्क डनचा फॉर्म्युला 11वीतच आपण शिकलोय. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हियर द अमाउंट ऑफ वर्क डन इज व्हेरी स्मॉल, सो इट इज डिनोटेड बाय लेटर dw. So dw is equal to f into small displacement dx. But
F is equal to P into A, कारण pressure is equal to force upon area, therefore force is equal to pressure multiplied by area. Therefore I can substitute the value of force as PA into dx, but area into dx is the volume of that small cylinder, therefore it can be replaced by dV. So your equation becomes small amount of work done is equal to P into dV. Now the total amount of work done, जेव्हा आपण हे पिस्टन मूव्ह करतोय तर गॅसचा इनिशियल व्हॉल्यूम जर व्ही आय असेल आणि नंतर हे पिस्टन बाहेर ओढल्यामुळे त्याचा फायनल व्हॉल्यूम जर व्ही एफ झालेला असेल, सो टोटल वर्क डन इन इन्क्रीजिंग एक्सपांडिंग द व्हॉल्यूम फ्रॉम व्ही आय टू व्ही एफ विल बी गिवन बाय इंटिग्रेशन व्ही आय टू व्ही एफ पी डी व्ही. आता प्रेशर P is here, in this case we can say that it is constant, कारण सिस्टीम जी आहे मॉलिक्युल्स ढकलतात आहे पिस्टनला असं आपण इथे इमॅजिन करतोय. द वर्क इज डन बाय द मॉलिक्युल्स ऑन द पिस्टन. सो P इंटू डीव्ही, डीव्ही इज द चेंज इन व्हॉल्यूम, म्हणजे थोड्या अंतराने ते पिस्टन पुढे ढकलल्या गेलंय. सो व्ही आय टू व्ही एफ इंटिग्रेशन जर आपण सॉल्व केलं, दॅट विल बी P in bracket Vf minus Vi, that is change in volume, final volume minus initial volume. Therefore the total work done is due to the change in volume, and it is denoted by the relation increase in the decrease in the internal energy, sorry rather म्हणजे मी इन्क्रीज नाही होत आहे, इथे गॅस एक्सपांड होतोय त्याच्यामुळे इंटरनल एनर्जी डिक्रीज होते आहे, कारण ते गॅस मॉलिक्युल्स ते काम करतात आहे पिस्टनला बाहेर ढकलण्याचं. देअरफॉर देअर विल बी डिक्रीज इन इंटरनल एनर्जी. सो टोटल इंटरनल एनर्जी, चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. हिअर हीट इज नॉट सप्लाइड, क्यू इज 0. अशी ही केस आहे की ज्या वेळेला गॅसच्या मॉलिक्युल्सने पिस्टनला बाहेर ढकललं त्यावेळेला इक्वेशन बिकम्स डेल्टा यू चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. आता जर आपण हीट सप्लाय करत असू, इफ क्यू इज द अमाउंट ऑफ हीट विच इज सप्लाइड, देन डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू हीट सप्लाइड मायनस वर्क डन. सो डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. Therefore Q is equal to delta U plus W. फक्त आपण चेंज काय केला, हा W जो या बाजूला होता त्याला या बाजूला आणलाय, म्हणून इक्वेशन होतं Q is equal to delta U plus W. That is, when you supply some heat to a system, part of the heat is used in increasing the internal energy and part of the heat is used in doing some work which may be expansion of the volume. So Q is equal to delta U plus W. This is the mathematical expression for first law of thermodynamics. या सगळ्या पार्ट मध्ये आपल्याला आणखी एक गोष्ट समजून घ्यायची आहे की जर हीट सप्लाय केल्या जात नसेल तर त्या केसमध्ये इंटरनल एनर्जी इज डायरेक्टली इक्वल टू द अमाउंट ऑफ वर्क डन. सो दॅट मे बी निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह. निगेटिव्ह केव्हा म्हणू आपण, ज्या वेळेला सिस्टम वर्क करत असेल, म्हणजे गॅस मॉलिक्युल्स हे पिस्टनला ढकलत असतील तर ते झालं डिक्रीज इन इंटरनल एनर्जी. आणि पिस्टन जर आपण मॅन्युअली आतमध्ये ढकलत असू तर त्या केसमध्ये इंटरनल एनर्जी विल इन्क्रीज, सो इट विल बी पॉझिटिव्ह. इंटरनल एनर्जी अँड वर्क हा कन्सेप्ट पुस्तकामध्ये सुद्धा व्यवस्थित दिलेला आहे. त्यानंतर एक छान उदाहरण आलेलं आहे की समजा 1 किलोग्रामचं जर पाणी घेतलं आपण आणि त्याची वाफ केली, तर त्या केसमध्ये वर्क डन जर तुम्हाला काढायचं असेल तर 1 kilogram of water boiled, and we know that when water changes its states from liquid to gaseous state, it needs some heat, and that heat required by the water molecules
to convert their state from liquid to gas is 2256 kilojoule per kilogram. म्हणजे साधारणतः आपल्याला 1 किलो पाण्याची वाफ करायची असेल तर त्याला 2256 किलो जूल इतकी हीट सप्लाय करावी लागणार आहे. आता वर्क डनचा जो आपला फॉर्म्युला आहे, अर्थातच काय होते की जेव्हा पाण्याची वाफ होते आहे त्यावेळेला त्याचा व्हॉल्यूम जो आहे तो इन्क्रीज होतो आहे. तर पाण्याचा जो व्हॉल्यूम असतो 1 किलोग्राम ऑफ वॉटर, तर व्हॉल्यूम ऑफ 1 किलोग्राम ऑफ वॉटर इज इक्वल टू 10 टू द, म्हणजे वी नो द डेन्सिटी ऑफ वॉटर अँड from that volume of water given in the problem is 1.0 into 10 to the power 3 meter cube, and volume of the gas which is water vapor is 1.67 meter cube. So change in volume तुम्हाला काढता येईल VF minus VI करून. So pressure in this case, pressure is atmospheric pressure, that is 1.01 into 10 to the power 5 Pascal. Therefore work is equal to P into dV. P ची व्हॅल्यू दिलेली आहे, dV ची व्हॅल्यू तुम्हाला काढता येते VF minus VI. ह्या व्हॅल्यूज तुम्हाला सबस्टिट्यूट कराव्या लागतील and you can find the answer. The answer is given in the textbook. These are the basic concepts of thermodynamics. आणि यानंतरचा जो पार्ट आहे थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये केमिकल इक्विलिब्रियम हा शब्द मी तुम्हाला याआधी सुद्धा सांगितला आहे. टाइप्स ऑफ प्रोसेसेस हे आपल्याला डिस्कस करायचे आहेत, तर तो पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. मला असं वाटतं की मी आज जे टॉपिक सांगितलेत हे सगळे पुस्तकामध्ये व्यवस्थित दिलेले आहेत आणि मोजक्या विद्यार्थ्यांनी त्याच्या नोट्स सुद्धा तयार केलेल्या आहेत. सर्वच विद्यार्थ्यांना नोट्स तयार करून पाठवायच्या आहेत. For today, this much is sufficient.